राम राम शेतकरी मित्र. आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्र, आज 30 तारखेला 30 जुलैला पावसाचे वातावरण जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की शेतकरी मित्र, जो लो प्रेशर आहे तो मराठवाडा, विदर्भ तसेच कोल्हापूर या ठिकाणी लो प्रेशरचे पट्टे 3 तयार झाले आहेत आणि ते तिन्ही पट्टे अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे असे त्याचे सर्क्युलेशन पट्टा गेलेला आहे आणि तो 1000 ते 998 आणि 996 इतका, तसेच अमरावती या ठिकाणी 994 असा हॅलिपास्कल इतका दाब तयार झालेला आहे लो प्रेशरचा. त्यामुळं महाराष्ट्रात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता येतं आणि हा पाऊस आज 30 तारखेपासून उद्या 31 तारखेपर्यंत राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस 24 तास पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे. शेतकरी मित्र, काही ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. बऱ्याच जिल्ह्यात रेड अलर्ट आहे, ते आपण पाहत आहोत. कारण की शेतकरी मित्र, या लो प्रेशरचा प्रभावामुळं आणि हा 1000 ते 996 इतके हॅलिपास्कल इतका दाब असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. जास्त करून हा प्रभाव मराठवाडा, विदर्भ तसेच नाशिक या भागामध्ये काही जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार. परंतु शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ सकाळपासूनच हा पाऊस 8 वाजल्यापासूनच पाऊस राहणार आहे. 8-9 वाजल्यापासूनच या पावसाचा प्रभाव राहणार आहे. परंतु 11च्या टायमाला विदर्भ साईडला तसेच विदर्भ साईड आणि मराठवाड्यामध्ये नांदेड, वाशिम तसेच परभणी, हिंगोली, उदगीर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता याविषयी मॉडेलने दाखवली आहे. तसेच परतूर, मेकर, चिखली, बुलढाणा, खामगाव, बोदवड, भोकरदन, जालना, अंबड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेवगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. चाळीसगाव या ठिकाणी 11च्या टायमाला. तर शेतकरी मित्र, तसेच हा पाऊस परत विदर्भ साईडला जो जास्त पावसाचा प्रभाव तयार झाला होता तो गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी झालेला आहे. तसेच 2च्या टायमाला हा पाऊस शेतकरी मित्र भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर 3 वाजल्यापासून, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे आणि त्या ठिकाणी रेड अलर्ट असा दाखवलेला आहे. तसेच इकडं पाहिलं असता शेतकरी मित्र, परळी, परभणी, जिंतूर, माजलगाव, हिंगोली, अंबड, बीड, गेवराई या भागामध्ये रेड अलर्ट दाखवलेला आहे आणि केज तसेच पाटोदा या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस 3च्या टायमाला राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 6 वाजेपर्यंत बीड, केज, परळी, लातूर, अहमदपूर, माजलगाव, परभणी या ठिकाणी रेड अलर्ट असा दाखवलेला आहे. एकदम जोरदार ते अति जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दाखवलेली आहे शंभरने. कारण की शेतकरी मित्र, बीडच्या जवळूनच एक 998 इतका लो प्रेशरचा पट्टा गेलेला आहे. त्यामुळं बीड, पाथर्डी तसेच श्रीरामपूर, अहिल्यानगर या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच चाळीसगाव, शेगाव, जळगाव, अमळनेर, श्रीरामपूर या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नंदुरबार या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता शेतकरी मित्र, हा पाऊस खंडवा तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आज 6च्या टायमाला देखील दाखवली आहे. म्हणजे जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र आज 30 तारखेला हा रात्रभर पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि याचा प्रभाव मराठवाडा आणि विदर्भामध्ये जास्त राहणार आहे. नाशिक साईडला याचा प्रभाव जास्त होता, परंतु याचा प्रभाव थोडा नाशिक साईडला कमी झाला आहे. परंतु पाऊस जोरदार राहणारच आहे. नाशिक, अकोले, अहिल्यानगर, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी पाऊस जोरदार राहणार आहे. परंतु जळगाव आणि खरगोण या भागामध्ये एक जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 31 तारखेला पहाटे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दर्शविली आहे. तसेच अहिल्यानगरचा भाग,
पैठण, पाथर्डी, श्रीरामपूर या भागामध्ये देखील अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच बीड, गेवराई या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. 31 तारखेला देखील हा पाऊस 12 वाजेपर्यंत बीडच्या काही भागामध्ये आणि अंबड, जालना, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, शेवगाव, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड तसेच कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला आणि नाशिकमध्ये 31 जुलैला मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच पिटी, सटाणा, साक्री, नवपूर, नंदुरबार, मालेगाव, धुळे, मनमाड या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र 31 तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. 31 तारखेला जवळजवळ हा पाऊस पूर्ण नाशिक आणि मुंबईच्या काही भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहील आणि नॉर्मल पाऊस राहील. हा 31 जुलैपर्यंतचा अंदाज आहे शेतकरी मित्र. तसेच हा पाऊस परत 1 ऑगस्टपासून थोडे पावसाचे प्रमाण कमी होईल. फक्त हा पाऊस सुरत साईडला, गुजरात साईडला जाणार आहे 1 तारखेला आणि महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्टपासून थोडे पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. तरी शेतकरी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.